श्री स्वामी समर्थ. प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं, स्वामी नेहमी माझी परीक्षा का बरं घेत असतील. एक संकट झालं की दुसरं संकट दत्त म्हणून उभं असतं. एका संकटातून पाय काढायचा आहे तोपर्यंत दुसरं संकट येऊनच ठेपलेलं असतं. अशावेळी स्वामीवरची सेवा थोडीशी डळमळीत होते, पण स्वामी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत, त्याचबरोबर ते आपले आईही आहेत. आई आपल्या बाळांचं परीक्षा याचसाठी घेते की आपल्या बाळानं खंबीर व्हावं. प्रत्येक संकटाला तोंड देण्याची ताकद त्याच्यात आहे, फक्त त्यांना ओळखावी. त्याचप्रमाणे स्वामी आपल्यावर संकट देत असतात, कारण स्वामींना माहिती असतं माझा भक्त, माझा बाळ या संकटांना सामोरे जाणारच आहे आणि यानंतरची नवा दिवस जो येणार आहे, नवी पहाट जी येणार आहे, तो त्या माझ्या स्वामी भक्तासाठी पूर्ण जीवनाला कलांटणी देणारा असेल. कारण स्वामी भक्त हा स्वामीच्या सेवेशी रममान नसून तो स्वामीशी एकरूप असतो. आता पाहू एक गोष्ट. एका जंगलामध्ये एक वाघीण 4-5 पिल्लांना जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर दूरवर जाऊन बसते. त्या पिल्लांना थोड्या वेळानं भूक लागते आणि जोरजोरात ओरडायला लागते, आई आई भूक लागली. पण वाघीण जागची हालत नाही. पिल्ली तळमळत असतात, तडपडत असतात, पण वाघीण ती वाघीणच असते. पिल्ली उठून उभा राहतात आणि आपल्या आईपर्यंत चालायला लागतात. जी बळकट असतात, दणकट असतात, ती पिल्ली आईपर्यंत पोचतात. आई त्यांना जवळ घेते, कुरवाळते, दूध पाजते आणि झोपी घालते. पण त्यातीलच एखादं पिल्लू जर कमकुवत असेल तर ते त्या आईपर्यंत पोचू नाही शकत. ते पिल्लू तडपडतं, ओरडतं, आईला आवाज देतं, पण आई जागची हालत नाही. आई फक्त त्या पिल्लाकडे बघत असते आणि नजरेनं आपल्या पिल्लाला साथ घालत असते, तू उठ, तुझ्यात ताकद आहे, तू उठ आणि माझ्यापर्यंत पोच. ते पिल्लू धडपडतं, उडतं, धडपडतं, उडतं, पण त्या पिल्लाला नीट चालताही येत नाही. असं करत करत ते पिल्लू आईजवळ जातं. आई त्याला ओंजारते, गोंजारते, दूध देते. थोड्याशा वेळानंतर परत आई जाऊन थोड्या अंतरावर जाऊन बसते. परत पिल्ली आईला साथ घालतात, पण आई जागची हालत नाही. पिल्ली परत आईजवळ जातात, पण ते कमकुवत पिल्लू अजूनही धडपडत असतं, कारण त्याच्यात तेवढी ताकद आलेली नसते. वाघिणीला माहिती असतं की आता जर मी याला मदत केली तर त्याला सवय लागून जाईल आणि माझं वाघाचं पिल्लू असणारं हे जंगलातल्या लांडग्यांचं, कोल्ह्यांचं शिकार होऊन जाईल, गिधडांचं शिकार होऊन जाईल. मला नको आहे. माझं पिल्लू वाघाचं आहे आणि त्याच्यात ती ताकद आहे. म्हणून आई त्याला बळकट बनवण्यासाठी परत लांब जाऊन बसते आणि त्याला आवाज देते, तू माझ्यापर्यंत ये. ते पिल्लू परत आईपर्यंत जातं, कारण शेवटी तेही वाघाचंच पिल्लू असतं. त्याचप्रमाणे स्वामीसुद्धा आपली सोबत असतात. तेही आपल्याला नजरेनं पाहत असतात, कधीच आपल्याला एकटं सोडत नाही. फक्त ते कठोर परीक्षा घेतात, कारण त्यांनाही माहिती असतं की माझा भक्त या परीक्षेत नक्की पास होणार आहे. म्हणून स्वामी सेवा कधी सोडू नका. स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत. भिवू नका. स्वामी आपली साथ नेहमी देतील. श्री स्वामी समर्थ.